नमस्कार, मी हर्षल नरेश मानकर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. तर आता आढावा घेऊया ठळक बातम्यांवर. द्रौपदी मुर्मू बनणार नवीन राष्ट्रपती. पहिली आदिवासी महिला बनणार राष्ट्रपती. द्रौपदी मुर्मू बनणार 15वे राष्ट्रपती. शपथविधी घेताना द्रौपदी मुर्मू ईश्वर की शपथ लेता हूँ कि ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं श्रद्धापूर्वक भारत के राष्ट्रपति के पद का कार्यपालन करूंगी भारत के राष्ट्रपति पद का कार्यपालन करूंगी तथा अपनी पूरी योग्यता से संविधान और विधि का परिरक्षण, संरक्षण और प्रतिरक्षण करूंगी और मैं भारत की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूंगी. आता बघूया बातम्या विस्तारात. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 या साली झाला. भारतीय राजकारणी असून सध्या त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. द्रौपदी मुर्मू भारतीय जनता पक्षाच्या सदस्य होत्या. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोशी गावात झाले. त्यांच्या वडिलांचे नाव बिराजी नारायण तुडू आहे आणि ते एक शेतकरी असून त्यांचे वडील व आजोबा दोघेही पंचायत राज प्रणाली अंतर्गत गाव प्रमुख होते. 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रामदेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला BA शाखेतून पदवी प्राप्त केली. द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला 2 मुले आणि 1 मुलगी असून दोन्ही मुले मरण पावले आहेत. द्रौपदी मुर्मू ओडिशा सरकारसाठी लिपिके म्हणून आपल्या व्यावसायिक कार्याची सुरुवात केली. पुढे त्या पाटण आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले. मुर्मू त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले. 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. मुर्मू यांनी BJP अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केले. ओडिशातील BJP आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत मत्स्य आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री होत्या. 2000 ते 2004 आणि 2004 ते 2009 मध्ये रायरंगपूर विधानसभेतील मसौहातील आमदार होत्या. 2007 मध्ये विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले गेले. द्रौपदी मुर्मू ह्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत. चला आता भेटूया उद्या सकाळी नवीन बातम्यांसोबत. धन्यवाद.